नमस्कार मंडळी, मी कोकणी लॉगर स्वागत करतोय माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी आताचा शेवटचं म्हणजे चौथं श्रावण सोमवार आणि त्याचमुळे कॉलेजमधनं वगैरे दररोजसारखं मी कॉलेजमध्ये गेले आणि कॉलेजमधनं येल्यानंतर आता म्हटलं देवळात जाऊया. तर आता आहे ना घराकडसून देवळात जायला शेवटचा आजचा सोमवार असा. आणि मागच्या मिनी व्लॉगमध्ये 2-3 मिनी व्लॉग केले, मोठं व्लॉग केले ना. तर आजचं जरासं मोठं व्लॉग करते आणि काय काय असं तुमका देवळात दाखवतोय. तर शेवटचं श्रावण सोमवार असा, तर श्रावण आता संपतलं. तर त्याच्यासाठी मग आपण आता महाप्रसाद तर आपल्या देवळात प्रत्येक सोमवारी असतात. तर आजसुद्धा असा कॉलेजमधनं येल्यानंतर आता मी निघतलो आता आहे ना घराकडसून. तर मग चला जाऊया आता देवळात. तर व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, कारण की काय काय नवीन नवीन गोष्टी समजतल्या. तर चला जाऊया आता देवळात. तर आपण आता घराकडसून निघाल्यानंतर त्या देवळात तर पोचलो. आधी पहिला पावण्यादेवीचं दर्शन घेऊया. तर आज बघितलं ना तर पूर्ण हार वगैरे घातल्यामुळे देवीचं रूप एकदम मस्तच वाटतं. पाषाणांकाशी हार वगैरे घातल्यानंतर भारी वाटतं. तर या ठिकाणी हळूहळू ना माणसा जमत होती. मी ह्याकडे गेल्यानंतर जे बघू शकता हे माणसं हळूहळू जमतात. तर आपल्या त्याकडे येताना सुद्धा पाऊसच होतो आणि आतासुद्धा तुम्ही बघू शकता की योगसाठी जरा वाईस काहीतरी साधारण याद दिल्या, नाही तर पावसानं जोरच केला आहे. मरणाचा पाऊस पडा होतो. तरी आज शेवटचा सोमवार असल्यामुळे माणसा थोडीफार जास्तच जमतली, कारण की शेवटचं असं श्रावण महिन्यातले सोमवार. तर हळूहळू माणसं जमतात. पावसाने जर केलं बघू शकता बघा, छत्री घेऊन चलतसुद्धा ना आमच्या वाडीतनं काय काय जण, परत ह्याकडच्या आजूबाजूसून ना चलतसुद्धा बायका वगैरे ह्याकडे येताना दिसतात. तर अशा प्रकारे सगळं आता आजचं वातावरण असतं. पावसानं 2-3 दिवस नाही चाप केला नाही. पाऊस किती पडता याचं पत्तच नाही. 4 दिवस जरी नॉनस्टॉप पाऊस पडता. तर आपण आता कॉलेजमध्ये सुटल्यामुळे वेळ झाला, तर त्याच्यामुळे आता जेवणाचे म्हणजे वाडियांची आणि वगैरे वेळात आपण पोचतो. तर हे तुम्ही बघू शकता की आता वाडियाची पानं आकडे वाढलेली दिसतात, केळीची पानं. आणि त्याच्यात आता नैवेद्य वगैरे भटजी असतात ना ते काढतले वगैरे, आणि त्याच्यानंतर मग तो नैवेद्य देवासाठी दाखवलं वगैरे जातं. तर बघूया आपण. तर बघू शकतास की किती वाडे असतात. तर हे प्रत्येक वाडी असतात ना, प्रत्येक गाववाल्याकडे कोणाकोणाकडे असतात त्यांच्याकडे दिले जातात. आणि त्याच्यानंतर मग ना ह्या आता वाडी दाखवून झाल्यानंतर आपला गाराणा होताला. तर बघूया आता मग गाराणा कशा प्रकारे कोकणातला फेमस गाराणा. तर गाराणं वगैरे तर आता झालेलं असं तुम्ही बघितलंस की गाराणं तर झाला. आता त्याच्यानंतर आपली वाडी घ्यायची असा, तर आपण वाडी घ्यायसाठी आपण आता इकडे बघूया. बाळा काका आणि सुनील काका असतात ते वाडी आपल्याला देतात. तर त्यांच्याकडसून आता वाडी घ्यायचं. चला आधी काकांका म्हटलं आहे आता वाडी देते. काकाने जरा वाडी जाऊ काका. हां आमच्या काकानी वाडी आणल्या ना. तर पिशवी आपण आधीच आणलेली तिथे घेतली. आता वाडीत ठेवूया. जेव बसूया आणि आपण आता जेव बसताला ना आपण आधी वाढूचं काम करताला, म्हणून म्हटलं एक जरा वरनं व्ह्यू घेऊया. मंडई गर्दी किती दिसतात ते बघा. आज शेवटचं सोमवार असा आणि गर्दी मॉप होती देवळात. तर आपण आधी वाढूचं काम केलं, नंतर आपण म्हटलं दुसऱ्या पंक्तीक जेव बसाय. तर वरनं म्हटलं तोपर्यंत बघूया किती काय काय कसं काय काय, म्हणून म्हटलं एक व्ह्यू घेऊया. तर त्याच्यासाठी बघू शकतात की अशी एवढी सगळी मंडई आपल्याला आज दिसतात. यासाठी बायकांची एक लाईन आणि या पाठीमागची अशी 2 लाईनी बायकांची बसलेली असतात. तर पहिल्या पंक्ती वाढून झाल्यानंतर आपण आता जेव बसलेले असतात. तर जेवणासाठी काय काय बघू शकतात की गोडा भात, त्याच्यानंतर सोजी आणि सोलकढी अशा प्रकारे सगळं आपला जेवण असा. या जेवणाला एक नंबर लागतं. ह्याची चव ना काहीतरी वेगळीच असा. तर इकडे तुम्ही बघू शकता सगळी माणसं आता दुसऱ्या पंक्तीचे वाढणारे बिडणारे जेवण बसलेले असतात. त्यांच्याचबरोबर आपण, कारण की आपण जेवण वाढत होता. तर आपल्या बाजू बंडूसुद्धा आपल्या बाजूक असा आपल्या वाडीतून. तर आता जेवूया वगैरे आणि त्याच्यानंतर मग नंतर घरात जायची येते तेलीचा. तर मग चला जेवण घेऊया.
घराकडे आता देवळाकडसून येईल आणि घराकडसून येतानाच ना पावसानं जोर केला आणि त्याच्यामुळे आता केस वगैरे सगळं अंगा भिजाक झालेला असा आणि आजच्या म्हणजे 2-3 दिवस झाले ना कोकणात ना पावसानं थैमाने घातलेला लय पाऊस मरणाचा पडता तर श्रावण सोमवार शेवटतो त्याच्यामुळे आम्ही सगळे गेलो आता घराकडे येईल तर व्लॉग करूचा प्रयत्न केले बहुतेक काय काय दाखवूचा प्रयत्न केले तर कसं वाटलं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्लॉग आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको.